महाराष्ट्राला थोर संतांचा वारसा लाभलाय। संतांनी आपल्या वाणीतून कीर्तन भजनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार केलाय। या परंपरेतलंच एक आणि विठुरायाचा उपासक वर्ध्याच्या देवळीवासियांचं ग्रामदैवक अर्थातच मीरनाथ महाराज जन्मानं मुस्लिम असूनही स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहिणारे, पंढरपुरात कीर्तन आणि निरूपण करणारे मीरनाथ महाराजांना देवळीवासियांनी देवत्व बहाल केलं। आज जाणून घेऊयात या महान संतांविषयीची माहिती। वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यातलं ग्रामदैवत म्हणजे मीरननाथ महाराज। जन्मानं मुस्लिम असलेल्या या अवलियाचं समाधी मंदिर वर्धा देवळी राज्यमार्गावर देवळी शहराच्या मागच्या बाजूला आहे। मंदिराचा कळस आणि भव्य महाद्वाराचा काही भाग हा दूरवरूनच नजरेस पडतो। मंदिराचं भव्य प्रवेशद्वार डोळ्यामध्ये भरण्याजोगा आहे। याच ठिकाणी मीरननाथ महाराजांनी अश्विन शुक्ल अष्टमी म्हणजे इसवी सन 1978 मध्ये समाधी घेतली। नंतर इथं त्यांचं भव्य मंदिर बांधण्यात आलं। जन्मानं पिंजारी मुसलमान असलेल्या महाराजांना मीरन संतांचा वारसा लाभला आणि त्यांचं नावच नंतर मीरननाथ झालं। त्यांचा जन्म झाला पिंजारी मुस्लिम कुटुंबात। साधारण 10 वर्षाचे असताना ते अमरावती जिल्ह्यातल्या शेंडोळे या गावात आले। लहानपणापासूनच विठू नामाची ओढ त्यांना लागली होती। तिथे ते विश्वनाथ महाराजांच्या कीर्तनाला जात असत आणि पुढे त्यांनी विश्वनाथ महाराजांच्याकडून गुरुदीक्षा देखील घेतली। इथेच त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत प्रगाढ ज्ञानही मिळवलं आणि विठुरायाच्या दर्शनासाठी ते वारी देखील करू लागले। याच दरम्यान त्यांनी देवळीवरून 2 वाऱ्या केल्या, पण मुस्लिम असल्यानं त्यांना मंदिरात प्रवेश काही मिळाला नाही। श्री मीरनाथ महाराज हे पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते आणि त्यांचे गुरु विश्वनाथ महाराज यांनी त्यांच्याकडून पूर्ण वारकरी संप्रदायाचा वेद, उपनिषद, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचे ग्रंथ, ज्ञानदेव महाराजांचे ग्रंथ या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून घेतला होता। चैत्र शुद्ध एकादशीला ते पंढरपूरला गेले। 3री वारी होती त्यांची ही। त्या 2 वारीला त्यांना त्या मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नव्हता। 3ऱ्या वारीला त्यांना प्रवेश मिळाला नाही। त्यांनी मग चैत्र शुद्ध एकादशी भर उन्हाळ्यामध्ये वाळवंटामध्ये पुंडलिकाच्या मंदिरासमोर कीर्तन केलं। सतत 12-14 तास त्यांनी कीर्तन केलं। मीरननाथ महाराजांनी 3ऱ्यांदा वारी केली तेव्हा सुद्धा मंदिरात येण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली। यावेळीही त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला। या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते। महाराजांना मंदिरातील बडव्यांनी हाकलून लावलं। त्यांनी जवळच्या वाळवंटात जाऊन कीर्तन केलं। तिथे मीरननाथ यांच्या पायाला फोड आले। दुसऱ्या दिवशी तिथल्याच एका ब्राह्मणाला विठुरायाचा दृष्टांत झाला आणि त्यांनी मीरननाथांना मंदिराजवळ नेलं। त्या ब्राह्मणाला विठुरायाच्या चरणी मीरननाथ महाराज दिसू लागले। शेवटी सगळ्या बडव्यांनी त्यांची माफी मागितली आणि मीरननाथांसमोर सगळे जण नतमस्तक झाले। मीरननाथ महाराज त्यांचा मृत्यू मोरेरांच्याच वाड्यामध्ये झाला। आश्विन शुद्ध अष्टमीच्या दिवशी त्यांनी आपला देहत्याग केला। देहत्याग करण्याच्या पूर्वी 1 महिना अगोदर त्यांनीच ती जागा पण नियोजित पाहून ठेवली होती। अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली। तर मीरननाथ महाराजांचा मूळ जन्म माहीत नसल्यामुळे त्यांची जयंती केल्या जात नाही। आश्विन शुद्ध अष्टमी या दिवशी त्यांची पुण्यतिथी असते। संपूर्ण ज्ञानेश्वरी हस्तलिखित लिहून काढलेली होती। ते आता हस्तलिखित कुठे पता नाही। तर नामदेवांचे जे काही अभंग आहेत, तीर्थावळीचे अभंग आहेत, ते पण त्यांनी आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहून काढले होते। मीरनाथ महाराजांचं हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं आणि त्याचा विशेषतः वाङ्मयीन प्रसार झालेला आहे। याच मंदिरात आणखीन 2 समाध्या आहेत। एक मंदिराचे आद्य संस्थापक शिवराम महाराज ठाकूर आणि दुसरे हरिसूत अर्थात रामजी हरी फुटाणे। रामजी हरी फुटाणे बराच काळ मीरननाथ महाराजांसमोर होते। त्यांनी 300 पानी एक पुस्तक पद्य स्वरूपात लिहून महाराजांच्या विषयी माहिती लिहून ठेवली। त्यामुळे त्यांच्या कथित चमत्कारांच्या बद्दल पुरावा असलेलं साहित्य लिखित स्वरूपातच उपलब्ध झालं।
पण दुर्दैवानं हे पुस्तक अद्यापही प्रकाशित झालेलं नाही. एक पुस्तक ओवी स्वरूपात हबप सुरेंद्र मुळे यांनी मात्र लिहिलं आहे. महाराजांच्या चरित्राच्या गद्य ज्या जुन्या वह्या होत्या त्या मिरणनाथाच्या समाधीजवळ ठेवल्या आणि महाराजांना हात जोडला. हे चरित्र लिहिणारे तुम्ही आहात आणि त्यामुळं या चरित्राचे खरे निर्माते सद्गुरू मिरणनाथ महाराज आहे. वास्तविकता हे चरित्र रामजी हरी फुटाणे यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्या हस्तलिखाच्या द्वारे कुठलाही काल्पनिक भाग त्या पोथीमध्ये न घेता त्यांनी जे लिहून ठेवलं जसं त्या तसं ओवीबद्ध रूपामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला. चरित्र लिहायला सुरुवात केली आणि एकदम चरित्र कसं पूर्ण झालं हे मलाही कळलेलं नाही. संत परंपरेमध्ये जोग महाराजांच्या काळात वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे मिरणनाथ महाराज यांचा अश्विन शुक्ल अष्टमीच्या दिवशी पुण्यतिथी सोहळा देवळात साजरा होतो. यावेळी मंदिराच्या पुढे 15 दिवस यात्रा भरते. हा मिरणनाथाच्या महाराजाचा पुण्यतिथीचा उत्सव असतो. याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यातले प्रामुख्याने सर्वच लोक येत असतात. तसेच गावातून दिंडी पताका वगैरे काढून रथ काढून दिंडी पूर्ण हे प्रदक्षिणा करून दहीहंडी फुटते. भजन कीर्तन दिंडी दहीहंडी सोहळा साजरा होतो. आकाशा एवढ्या कर्तृत्वाच्या या अवलिया संताला देवळीनं ग्रामदैवत म्हणून स्वीकारलं खरं, पण त्यांची महती आणि कीर्ती देवळीपुरतीच मर्यादित राहिली ही दुर्दैवाची बाब. जन्माले मुसलमान असले तरी मिरणनाथ महाराज हे देवळीवासियांचं ग्रामदैवत आहे. हैबती बाबांचे मित्र म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख आहे. पंढरपुराच्या विठ्ठलांचा साक्षात दर्शन झालं असल्याचं सुद्धा सांगण्यात येतं. एवढी सगळी महती त्यांची असताना सुद्धा त्यांचं संतत्व किंवा त्यांनी केलेलं काम लिखाणा स्वरूपात असून ते बाहेर न गेल्यामुळे किंवा प्रकाशित न झाल्यामुळे हे मुख्य संतांच्या प्रवाहात हे अद्याप आलेले नाही. त्यामुळे या मंदिरांची ओळख हे फक्त देवळीवासियांच्या ग्रामदैवतापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. या मंदिराला नक्कीच प्रत्येकाने वारकरी संप्रदायाच्या लोकांनी इथे भेट द्यावी आणि या मंदिराची महंती जाणून घ्यावी. पराग डोबळे, ABP माझा, देवळी, वर्धा.